आपण दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे राजकीय वर्तुळातून। ठाण्यामध्ये भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा रामदास कदमांवर निशाणा साधला। रामदास कदमांची मिमिक्री करत त्यांचा समाचार घेतला। मातोश्रीबाबत घाणेरड्या तोंडानं बोलतात असं म्हणत त्यांनी कदमांवर टीका केली आहे। आईला आमच्या कोकणातला जो एक कोण तो अरे कोण यायला ठाणेकर गारटले काय रे मला ऐकायला येत नाही। उद्धव साहेब मला झोप येत नाही। उद्धव साहेब मला झोप येत नाही। मला त्रास होतो। मला त्रास होतो माहिती आहे ना। त्या आईला झेंडू बामची मी ऍडव्हर्टाईज एवढी केली मला रॉयल्टी मिळायला पाहिजे। हा आईला ते छमछम रामदास तो आहे ना काय तो छमछम हो पण तो बारवाला छमछम बायकांच्यावर पैसे उडवणार बरोबर आहे की नाही। म्हणजे तुमच्यासारखे कोण जात असतील ते बायका नाचवायच्या त्याच्यावर पैसे उडवायचे आणि ते गोळा कोणी करायचे रामदास कदमान। बरं रामदास कदम गृहमंत्री गृहराज्यमंत्री होता म्हणतो 30 वर्षापूर्वीचा माझा बार आहे म्हणजे 30 वर्ष हे छमछम चालू होतं। या महाराष्ट्रामध्ये तुमचं तोंड सुद्धा कोणी बघू नये आणि तोंड डावण्याच्या लायकीचे तुम्ही नाहीत। आईच्या नावावरच्या बार मध्ये तुम्ही बार बाला नाचवता तेथून पैसे कमवता आणि ते लोकांना वाटता आणि तुमच्या त्या घाणेरड्या तोंडानं तुम्ही मातोश्री बद्दल बोलता। शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूचं अशा पद्धतीने राजकीय भांडवल का त्या पक्षाचे प्रमुख काय बोलले नाहीत मला विचारायचं। एकनाथराव शिंदेना शिवसेना प्रमुखांच्या बद्दल अशा प्रकारचं भाष्य केल्यानंतर तुम्ही खरोखर जर शिवसेना प्रमुखांना मानणारे होतात खरोखर जर तुम्ही शिवसेना प्रमुख तुमचे जर आदर्श होते तर त्या रामदास कदमची जीभ का हसडलीच नाही तुम्ही हसडायला पाहिजे होती। तर यावेळी बोलताना भास्कर जाधवांनी संजय शिरसाट यांच्यावरही निशाणा साधला। नंतर वाल्या कोळी नंतर तो वाल्याचा वाल्मिकी झाला तो रडत आला तो म्हणाला कोणी माझ्या पापामध्ये वाटी व्हायला तयार नाही। मला वाटतं ह्या मंत्र्याच्या गुगड्या बॅगेतल्या पैशा बाबतीत देखील संजयराव तसंच झाले खासदार साहेब। हा पैसा उघडा कोणीतरी घरच्या माणसाने फोटो काढला कोणी काढला तो मला माहिती आहे तोही मला माहिती आहे।